या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्षरा घरी जाण्यासाठी निघालेली असते, पण तिच्या डोक्यामध्ये सतत चारुहास सरांचाच विचार सुरू असतो. बाबांनी काही चुकीचा निर्णय तर घेतला नसेल ना, याचीच तिला भीती वाटत असते. दुसरीकडे अक्षराचे आई बाबा तिच्या आणि अधिपतीच्या संसाराविषयीच बोलत असतात. अक्षराची आई अक्षराच्या बाबांना सांगत असते की तुम्ही उगाच तिच्या निर्णयामध्ये खोडा घालत जाऊ नका, तिला ते नाही आवडते आणि तिला जायचं आहे ना पुन्हा त्या घरी, मग जाऊ द्या. मात्र अक्षराचे बाबा काही ऐकून घ्यायला तयारच नसतात. ते म्हणत असतात की ती लोक कशी आहेत हे मला आता कळून चुकलंय आणि जर आपल्या अक्षूचं वाटोळं होणार असेल ना, तर मी तिला त्या घरात जाऊ देणार नाही आणि त्यासाठी मला काही करावं लागलं ना तरीही चालेल. त्याचवेळी ती इरा त्या ठिकाणी येते. ती खूपच चिडलेली असते. त्यामुळे अक्षराचे आई बाबा तिला विचारतात की काय गं, काय झालं, तू काय नवऱ्यासोबत भांडून आली की काय? तर इरा वैतागून म्हणते की नवऱ्यासोबत भांडायला मी काय तुमची लाडकी ताई आहे का? आणि ते ऐकून हे दोघेही तिच्यावर ओरडतात. तर इरा म्हणत असते की मला समजतच नाहीये की या ताईला का कळत नाहीये की त्या सूर्यवंशींना ही नको आहे, तरीही त्यांच्या सतत पुढे पुढे करत असते. त्यांनी हिला घरातून हकलून दिलं आहे, पण तरीही हिला पुन्हा त्याच घरात जायचंय. आणि ते ऐकून अक्षराचे आई बाबा विचारतात की अगं नेमकं झालं तरी काय? आणि त्यावेळी इरा त्यांना असं सांगते की मला त्या भुवनेश्वरी मॅडम सारखं फोन करतायत आणि म्हणतायत की जर तुझ्या बहिणीने घटस्फोटाच्या पेपरवर सही केली नाही ना, तर आम्ही तिला गायब करू. ती कुठे गेली हे तुम्हाला आयुष्यभर कळणार नाही. आणि हे ऐकून अक्षराच्या आईबाबांना तर धक्काच बसतो. अक्षराचे बाबा विचारतात की खरंच भुवनेश्वरी मॅडम असं बोलल्या का? तर इरा नाटक करत म्हणते की हो आई बाबा, त्या अगदी असंच बोलल्या. आणि मग ती पुढे रडत असंही म्हणते की ताईच्या लग्नाच्या वेळी मी चूक केली, माझ्यामुळे तिला त्या अधिपतीसोबत लग्न करावं लागलं, पण आता तिची अशी हालत मला नाही बघवते. जर त्या भुवनेश्वरी मॅडमने तिचं काही बरं वाईट केलं तर मग आपण काय करायचं? आणि मग ती रडतच तेथून निघून जाते. अक्षराचे आई बाबा मात्र काळजीत पडतात. दुसरीकडे शिवानी अधिपतीच्या घरी येते. तिला पाहून अधिपतीला आनंद होतो. तो विचारत असतो की वहिनी तुम्ही इकडे कुठे आणि ओंकार कुठे आहे? त्यावेळी शिवानी सांगते की भाऊजी खरं तर आम्ही दोघेही येणार होतो, पण ओंकारला फॅक्टरीमधून फोन आला, त्यामुळे त्याला जावं लागलं. मी सहजच तुम्हाला भेटण्यासाठी आले. आणि ते ऐकून अधिपती म्हणतो की ठीक आहे आणि मग तो तिला बसायला सांगतो. दुसरीकडे चारुहास सर त्यांच्या खोलीमध्ये जातात आणि जेव्हा ते त्यांचा मोबाईल बघतात तेव्हा त्यांना त्यावर अक्षराचे मिस कॉल दिसतात. चारुहास सर तिला कॉल करायचा प्रयत्न करतात, पण तिचा नंबर त्या दुर्गीने ब्लॉक केल्यामुळे त्यांचा कॉल काही लागत नाही. आणि मग चारुहास सर लगेच मोबाईल व्यवस्थित चेक करतात. त्यांच्या लक्षात येतं की अक्षराचा नंबर ब्लॉक झाला आहे आणि मग ते लगेच अक्षराचा नंबर अनब्लॉक करतात आणि तिला कॉल करतात. मात्र इकडे अक्षरा गाडीमध्ये झोपलेली असते, त्यामुळे तिचं मोबाईलकडे लक्ष जात नाही. दुसरीकडे जी भुवनेश्वरीची दृष्ट काढतात, तर भुवनेश्वरी हसतच म्हणत असते की अगं आई, आता या वयात मला कोणाची दृष्ट लागणार आहे? पण आजी म्हणते की नाही, आता मला जे हवं ना ते मी सगळं करणार आहे, कारण आता माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. शेवटी तुझ्या डोक्यावर अक्षता पडणार आहे. या दिवसासाठी किती काय काय केलंस ग पोरी तू. त्या माणसाने कधी तुझ्याकडे डुंकून बघितलं नाही, पण तू आयुष्यभर त्याच्यावर प्रेम करत राहिली आणि आता तुझं त्यांच्याशी लग्न होतंय. मला खरंच खूप आनंद झालाय. तर भुवनेश्वरी म्हणत असते हो ना, पण तुझं त्या माणसाशी खूपच चांगलं पटतं ना? आणि त्यावर आजी हसतच म्हणतात हो अगं, कारण तो खरंच माणूस म्हणून खूप चांगला आहे. म्हणजे बघ ना, एवढा गडगंज श्रीमंत माणूस आहे, पण त्याला श्रीमंतीचा अजिबात गर्व नाही. आणि मी तुझी आई आहे म्हणून त्याने कधीच माझा तिरस्कार केला नाही, कायम मायेने वागत राहिला. आणि आता तुम्हा दोघांचं लग्न होणार आहे ना, मी खरंच खूप खुश आहे. आणि मग त्यानंतर ती लगेच या सगळ्याबद्दल अक्षराला सांगायचं ठरवते. पण भुवनेश्वरी म्हणत असते की नाही आई, तू आत्ताच सुनबाईंना याबद्दल काही सांगायचं नाही आहे, कारण आधी त्यांनीच आमचं लग्न मोडलं होतं, त्यामुळे आता त्यांना लगेच काही सांगू नको. त्यांना कधी सांगायचं हे आम्ही ठरवतो. दुसरीकडे अधिपती आणि शिवानी चहा नाश्ता घेत असतात आणि त्याचवेळी आजी त्या ठिकाणी येतात. त्या अधिपतीला सांगतात की अरे भुवीने तुला बोलावलं आहे. त्यामुळे मग अधिपती भुवनेश्वरीकडे जाण्यासाठी निघतो. तर आजी किचनमध्ये जातात आणि ती संधी साधून शिवानी पटकन चारुहास सरांच्या खोलीकडे जाण्यासाठी निघते. चारुहास सरांना भेटून तिला खूप आनंद होतो आणि तिला पाहून चारुहास सर देखील खुश होतात. आणि मग ते तिची ओंकारची चौकशी करतात आणि विचारतात की बाळा, तू इथे कशासाठी आली होती? तर शिवानी म्हणते की सर, मी तुम्हालाच भेटण्यासाठी आले होते. बहिणी तुम्हाला बराच वेळ फोन करत होत्या, पण फोन लागला नाही म्हणून त्यांनी मला इथे पाठवलं.
दुसरीकडे अक्षरा जेव्हा घरी येते तेव्हा इरा आणि अक्षराचे बाबा तिच्यासमोर लगेच येऊन उभे राहतात आणि तिच्याशी वाद घालायला सुरुवात करतात. त्यावेळी अक्षराच्या असं लक्षात येतं की तिच्या मोबाईलवर चारुहास सरांचे मिस कॉल आहेत, म्हणून ती त्यांना फोन करायचा प्रयत्न करते, पण इरा तिच्या हातून मोबाईल हिसकावून घेते. तर बाबासुद्धा म्हणत असतात की तुला आमच्यापेक्षा तेच लोक खूप जवळचे वाटतात का गं? तर अक्षरा म्हणत असते की बाबा असं काही नाही आहे, शेवटी ते माझ्या सासरचे लोक आहे, मला त्यांच्याबद्दल वाटणारच ना. पण अक्षराचे बाबा म्हणतात की मग जेव्हा ते इथे घरी आले होते तेव्हा तर तू त्यांना ठणकावून सांगितलं ना की मी तुमच्यासोबत येणार नाही, मग आता काय झालं? आणि ते ऐकून अक्षरा त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते, पण इराने जे काही सांगितलेलं असतं त्यामुळे अक्षराचे बाबा तिचं काही ऐकून घ्यायला तयारच नसतात. आणि मग ते अक्षराला असं म्हणतात की जर तुला त्या घरात जायचं असेल ना तर माझं प्रेत ओलांडून जावं लागेल. आणि हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. दुसरीकडे भुवनेश्वरीला चारुहास सरांनी घेतलेली शपथ पुन्हा पुन्हा आठवत असते. तितक्यात अधिपती त्या ठिकाणी येतो. भुवनेश्वरी त्याला विचारत असते की अधिपती तुम्ही आमच्यावर रागवला तर नाही ना? तर अधिपती म्हणत असतो की नाही आईसाहेब, पण आम्हाला तुमची काळजी वाटते, कारण जर मास्तरीणबाई परत आल्या नाहीत तर मग तो माणूस तुमच्याशी कसं वागेल तुम्हाला माहिती आहे ना. तर भुवनेश्वरी मुद्दाम विचारते की का नाही त्या परत येणार? नक्की येतील, पण अधिपती म्हणतो की त्यांना परत यायचं असतं तर त्या कधीच आल्या असत्या. आणि ते ऐकून भुवनेश्वरीला संक्रांतीच्या दिवशी घडलेला प्रकार आठवतो. ती मनाशी विचार करत असते की सुनबाई तर घरी आल्या होत्या, पण आम्हीच त्यांना हाकलून लावलं. तर इकडे अधिपती म्हणत असतो की गेल्यापासून आमच्या मास्तरीणबाईंनी या घराचं तोंडही पाहिलेलं नाही आहे, मला तर असंच वाटते त्यांना परत या घरात यायचं नाही आहे. आणि हे ऐकून भुवनेश्वरी मात्र काळजीत पडते. दुसरीकडे बाबांचं बोलणं ऐकून अक्षरा रडतच म्हणू लागते की हे काय बोलताय तुम्ही? तर अक्षराचे बाबा वैतागून चिडून म्हणत असतात की तुला हीच भाषा कळते ना? अगं आम्ही कधीपासून जीव तोडून सांगतोय की दे तू नाद सोडून, पण तू आमचं काही ऐकतच नाही आहे. इरासुद्धा मध्येच आगीत तेल घालण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते की अगं ताई, त्या लोकांना तू नको आहेस ना, मग तरीही तुला परत त्याच घरात का जायचं आहे? तुला थोडासुद्धा सेल्फ रिस्पेक्ट नाही आहे का? पण अक्षरा म्हणत असते की इरा तुला ना काही माहिती नाही आहे, तू गप्प बस. पण अक्षराचे बाबा म्हणतात की तिला सगळं माहिती आहे, तुलाच काही माहिती नाही. आणि ज्या दिवशी तुला कळेल ना त्या लोकांचं खरं रूप काय आहे, त्या दिवशी मग तुझ्या पायाखालची जमीन सरकेल. आणि मग ते पुढे असंही म्हणतात की तुला माहीत नाही त्या भुवनेश्वरी मॅडम काय काय करू शकतात ते. जर एखाद्या दिवशी त्यांनी तुला गायब केलं, तू रस्त्याने चालता चालता तुला एखाद्या गाडीने त्यांनी उडवलं, तर मग आम्ही काय करायचं गं? पण अक्षरा रडतच म्हणते की बाबा असं काही होणार नाही आहे. पण अक्षराचे बाबा काही ऐकून घ्यायला तयारच नसतात. त्यांच्यातला वाद हा वाढतच जातो आणि शेवटी अक्षराची आई मोठ्याने ओरडून म्हणते की प्लीज थांबा आता, मला आता हे सगळं सहन होत नाही आहे आणि लगेच कोणताही निर्णय घ्यायची गरज नाही आहे. त्यामुळे अक्षराचे बाबाही गप्प बसतात, ती इराही गप्प बसते आणि मग आई अक्षराला जाऊन शांतपणे आराम करायला सांगते. दुसरीकडे शिवानी आणि चारुहास सर अधिपतीला आणि अक्षराला एकत्र कसं आणायचं याबद्दलच बोलत असतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आजी अधिपतीला सांगत असतात की भुवीला त्यांच्याशी लग्न करायचे, तू तिची साथ दे. तर दुसरीकडे भुवी दुर्गीला म्हणत असते की या घरामध्ये आम्हाला जे हवं तेच घडतं आणि आता हे लग्नसुद्धा आमच्या मर्जीनेच होणार आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.